लहान मुलीची टीव्ही पाहण्याची सवय सुटावी म्हणून तिच्या वडिलांनी तिला बुद्धिबळच्या क्लासेसमध्ये टाकलं. पण तीच मुलगी पुढे जाऊन अख्ख्या भारताचं नाव रोशन करेल असं कोणाला वाटलं होतं? बुद्धिबळाच्या इतिहासात जगातील पहिली सख्या भाऊ बहिणीची ग्रँड मास्टर जोडी बनण्याचा मान या बहिणीने कसा मिळवला आणि अनेक वर्ष स्वतःच्या लहान भावाच्या यशाच्या सावलीत राहिल्यानंतर तिने स्वतःची एक वेगळी जागतिक ओळख निर्माण कशी केली, या ऐतिहासिक प्रवासाची संपूर्ण गोष्ट ऐकण्यासाठी मुद्दा भारी या पेजला आत्ताच फॉलो करा. त्या जिद्दी मुलीचं नाव होतं वैशाली. तमिळनाडूच्या चेन्नईत राहणारी वैशाली लहानपणी खूप जास्त टीव्ही पाहायची. तिचं हे टीव्ही पाहण्याचं वेळ कमी व्हावं म्हणून तिच्या वडिलांनी वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी तिला चेसच्या क्लासेसमध्ये पाठवलं. पण वैशालीला या खेळात इतका रस निर्माण झाला की ती तासनतास बुद्धिबळाचे डाव खेळू लागली. तिला खेळताना पाहून तिचा लहान भाऊ प्रज्ञानंद हा सुद्धा बुद्धिबळ शिकला. पण पुढे जाऊन इतिहास असा घडला की प्रज्ञानंद लहान वयातच खूप प्रसिद्ध झाला. तो जगातील सर्वात तरुण ग्रँड मास्टर पैकी एक बनला. पुढे अनेक वर्ष मीडिया आणि लोकांचं लक्ष फक्त प्रज्ञानंदवर राहिलं आणि वैशाली त्याच्या यशाच्या सावलीत कुठेतरी झाकली गेली. वैशालीसाठी हा काळ मानसिक दृष्ट्या सोपा नव्हता. ती खूप मेहनत करायची, पण अनेक महत्वाच्या मॅचेसच्या शेवटच्या टप्प्यात येऊन ती हरायची. लोक तिला फक्त प्रज्ञानंदची मोठी बहीण म्हणून ओळखू लागले होते. पण वैशालीने हार मानली नाही. तिने स्वतःच्या मानसिकतेवर काम केलं, रात्रीचा दिवस करून सराव केला आणि शेवटी डिसेंबर 2023 मध्ये तिने दाखवून दिलं जगाला की ती कोण आहे. वैशाली भारताची 84वी ग्रँड मास्टर बनली. कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावल्ली यांच्यानंतर हा सर्वोच्च किताब मिळवणारी ती भारताची केवळ 3री महिला ठरली. एवढंच नाही तर बुद्धिबळाच्या संपूर्ण इतिहासात ग्रँड मास्टर बनलेली वैशाली आणि प्रज्ञानंद ही जगातील पहिली सख्या भाऊ बहिणीची जोडी बनली. तिच्या या अफाट कामगिरीसाठी भारत सरकारने तिला प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं. वैशालीची ही गोष्ट आपल्याला शिकवते की यश मिळायला थोडा वेळ लागला तरी चालेल, पण स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. भारताच्या या स्टार खेळाडूबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ भारताच्या प्रत्येक मुलीला शेअर करा. कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.